नमस्कार मंडळी. प्रकृती पॉडकास्टच्या पहिल्या पर्वातल्या 9व्या भागात मी विदुला टोकेकर आपलं मनःपूर्वक स्वागत करते. आमच्या पिढीने लहानपणी एक श्लोक जवळजवळ रोज म्हटलेला होता. किती मूलभूत गोष्टींबद्दल आपण ईश्वराबद्दल कृतज्ञता ठेवली पाहिजे ते पहा. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो मधुरही, वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाळ काम करतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. हे जे इतकं सामान्य सहज होतं त्याचा आज मोठा एक काळजीचा विषय होऊन बसलेला आहे. झोप हा खरं तर अगदी नैसर्गिक विषय. सगळे प्राणी त्यांच्या त्यांच्या जैविक घड्याळानुसार जागे होतात आणि झोपतात. एक माणूसच आहे ज्याला एका बाजूला झोपेच्या गोळ्यांचा शोध लावायला लागला आणि दुसऱ्या बाजूला त्यानेच कॉफी, OTT वगैरेंचाही शोध लावला. झोपेचे विशेषज्ञ डॉक्टर आज प्रचंड बिझी आहेत. त्यांच्याकडच्या पेशंटचा ओघ थांबत नाहीये. का होत आहे असं? खरं म्हणजे ज्यांची झोप बिघडलेली आहे त्यांना स्वतःला याची कारणही समजत असतात. त्यावर काय केलं पाहिजे हे सुद्धा समजत असतं. पण म्हणतो ना आपण, कळतं पण वळत नाही, अशी गत होते. झोप इतकी महत्वाची का आहे? तर झोपेत शरीराची आणि मनाची झीज भरून निघत असते. तान्ही बाळं दिवसाचे 20 तास झोपतात कारण त्यांची वाढ अतिशय वेगाने होत असे. गर्भारपणात झोप येते कारण तेव्हा शरीराला बरीच कामं करायची असतात. एक नवीन जीव तयार करायचा असतो. आजारातून उठताना झोप जास्त येते. खूप शारीरिक कष्ट झाल्यावर अगदी गाढ झोप लागते. खूप मानसिक ताण, थकवा आला असेल तरी शरीराला मरगळ येते, झोप येते. काही वेळा या गोष्टींमुळे झोप उडते सुद्धा. सर्वसामान्य दिनचर्येत रात्री जेव्हा माणसाने झोपणं आवश्यक आहे तेव्हा शरीराची साफसफाईची आणि मेंटेनन्सची महत्वाची कामं होत असतात. रात्री 11 नंतर यकृताची कामं होत असतात. दिवसभर मेंदूमध्ये प्रचंड माहिती, भावभावना, विचार यांचा ढीग पडत असतो. त्याचं प्रोसेसिंग, वर्गवारी, नको असलेला कचरा काढून टाकणं, या कामांना मेंदूला झोपेतच उसंत मिळते. थकलेल्या स्नायूंना रक्तपुरवठा करणे, जिथे थोडं दुखत खुपत असेल तिथली दुरुस्ती करणे, ही सगळी कामं झोपेत आणि झोपेतच होतात. त्यामुळेच व्यवस्थित झोप झाल्यावर आपल्याला ताजतवानं वाटतं. नवीन दिवसात काहीतरी नवीन करण्याचा उत्साह वाटतो आणि आपल्याला जे जे करण्याची इच्छा आहे, जो जो पराक्रम करावासा वाटतो, तो करण्यासाठी शरीर आणि मन सज्ज होतं. झोप नीट होत नाही म्हणजे काय काय होतं? एकतर झोप पुरेशी होत नाही. जेवढा वेळ शरीराला झोप आवश्यक आहे तेवढा वेळ झोप होत नाही. दुसरा तर झोपेची गुणवत्ता बिघडते. शांत गाढ झोप लागत नाही. वारंवार झोप चाळवते, खूप स्वप्न पडतात किंवा झोप चटकन लागत नाही. अंथरुणावर पडल्याबरोबर डोळे लागायला पाहिजे, झोप लागायला पाहिजे, तशी ती लागत नाही. झोपेची आराधना करावी लागते किंवा रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपच लागत नाही. सकाळी उठवत नाही, उठलं तरी प्रसन्न वाटत नाही. मग ऍसिडिटी वाढते, धड भूक लागत नाही, दिवसभर डोळ्यांवर झोप राहते, चिडचिड होत राहते, काही सुचत नाही, लक्षात राहत नाही. अशा अवस्थेत रोजची कामं करणं, गाडी चालवणं, अभ्यास करणं, निर्णय घेणं किती अवघड, त्रासाचं आणि धोकादायक असेल. मग ओघानेच ऍसिडिटीवरची औषधं घेणं आलं, मग झोपेसाठी एखादी गोळी किंवा एखादा पेग घेणं आलं, किंवा दिवसाभरात जेव्हा झोप येईल तेव्हा झोपणं आलं आणि त्यात आपली कार्यक्षमता वाया घालवणंही आलं. याच्या जोडीला हौसेने, राजी खुशीने, अक्कल हुशारीने शरीरावर झोपेच्या बाबतीत किती अत्याचार केले जातात. रात्री उशिरा जेवणं हा पहिला अत्याचार. तो आपण वर्षानुवर्ष करत असतो. रात्री 10 नंतर जेवणं हे खूप सर्वसामान्य वाटतं. रात्री उशिरा चहा, कॉफी, दारूचा आस्वाद घेणं ही आपली जीवनशैलीच झालेली आहे. त्याच्या जोडीला काहीतरी चटकमटक तोंडात टाकणं आलंच. दिवसभरात बिचारी कामकाजी माणसं काम 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 करत असतात. करमणूक तरी केव्हा करणार? मग सोशल मीडिया, OTT, TV, इंटरनेट इत्यादी इत्यादी. 2017 मध्ये नेटफ्लिक्सचे CEO रीड हेस्टिंग्सनी लॉस एंजलिस मध्ये एका समिटमध्ये एक जाहीर वक्तव्य केलेलं होतं. त्यांनी म्हटलं की नेटफ्लिक्सच्या एम्प्लॉईजना असं वाटतं की ते कुणाशी स्पर्धा करतायत, टीव्हीशी किंवा FX वगैरे, असं त्यांना वाटतं. पण त्यांचा सर्वात मोठा स्पर्धक म्हणजे नेटफ्लिक्सचा सर्वात मोठा स्पर्धक म्हणजे TV किंवा FX किंवा HBO नसून तो स्पर्धक आहे झोप. आणि 2017 मध्येच त्यांना खात्री होती की तेच जिंकतायत. रात्रीच काम करावं लागतं अशी अनेक कामं आता निर्माण झालेली आहेत. अगदी वृत्तपत्रांच्या रात्रपाळीपासून
ते US टायमिंगमध्ये काम करणारे कॉलर्स, ते त्यांचे प्रोजेक्ट हेड, रुग्णालयांमध्ये रात्रपाळी करणारे कर्मचारी, पोलीस, अग्निशमन यंत्रणा. आणि पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा हे तर असे लोक असतात की जसं आपण झोपलेले असलो तरी आपल्या शरीरातले महत्वाचे अवयव काम करत असतात. तसे हे पोलीस वगैरे कर्मचारी आपल्याला शांत बिनघोर झोपता यावं म्हणून जागत असतात. या अनिवार्यतेचे दुष्परिणाम सुद्धा कमीत कमी कसे करता येतात ते पण आपण आज पाहूया. तर आधी आपण माणसाची नॉर्मल झोप काय असते ते पाहू आणि मग त्यात काय काय बिघडत जातं आणि ते कसं दुरुस्त करता येतं ते पाहू. आजच्या काळात अनिवार्य झालेली जागरण, कामाच्या बदलत्या वेळा इत्यादींची जुळवून कसं घ्यायचं आणि आपल्या शरीराला झोपेच्या कुपोषणापासून कसं वाचवायचं तेही पाहू. नेहमीप्रमाणे वाढत्या वयाची मुलं, गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता, आजारी किंवा आजारातून उठणारी माणसं, वयस्कर व्यक्ती यांनी त्यांच्या त्यांच्या गणिताप्रमाणे झोपावं आणि उठावं. आजचा भाग हा बाकीच्या लोकांसाठी आहे. तर पहिला प्रश्न म्हणजे कधी झोपावं. मी जर का माणसांसाठी झोपेची आदर्श वेळ तुम्हाला सांगितली तर तुम्ही हसाल, चिडाल, हे कसं शक्य आहे असं म्हणाल. तर म्हणा, पण माणसाच्या जैविक घड्याळानुसार रात्री 10 ते पहाटे 4 ही झोपेची आदर्श वेळ आहे. हो, मला सगळं ऐकायला येतंय, पण ही आदर्श वेळ आहे. याच्या जितक्या जवळ जाणं शक्य आहे तितक्या जवळ जाता येईल ना. किती तास झोपावं? साधं उत्तर आहे 6 ते 8 तास. प्रत्येक माणसाची झोपेची गरज वेगळी असते. गरज वेगळी असते हा, आवड किंवा आळस नाही. प्रत्येक माणसाची झोपेची गरज वेगळी असते आणि 6 ते 8 तास एवढा वेळ रोज झोपायचं. म्हणजे वीकडेज ना 4च तास झोप होते म्हणून मग शनिवार रविवार 11 तास झोपणार असं चालत नाही. फ्रीज मध्ये ठेवलेली झोप कामी येत नाही. किमान 6 तास झोप रोज आवश्यक आहे. झोपेचे शत्रू आपल्याला माहित आहेत, पण पुन्हा एकदा पाहूया. OTT, फेसबुक, युट्यूब इत्यादी इत्यादी. अमित टंडनच्या एका शो मध्ये तो म्हणतो की रोज झोपताना फेसबुक ये चेक करने के लिए देखता हूं कि कोई मुझसे ज्यादा हैप्पी तो नहीं है, किसी की जिंदगी में कुछ अच्छा तो नहीं हो रहा. आणि त्याच्या या पंचवर लोक तुफान खुश झालेले असतात. आपण एकटेच नाही तर याची ही खुशी असते ती. तर हा एक वर्ग झाला. उशिरा किंवा जड जेवण हा दुसरा शत्रू. आपल्याला वाटतं की भरपेट जेवण झालं की आपोआप डोळ्यांवर गुंगी येतेच, पण रात्रीची झोप शांत लागत नाही. जेव्हा शरीराला त्याची कामं करायला मोकळं ठेवायला हवं तेव्हा आपण त्याच्यावर इतकं काम लागतो की ते बिचारं कुरकुरतं, धक्काबुक्की करतं. पण एवढा आत ढकललेला ऐवज वेळच्या वेळी पचवणं तर त्याला भागच असतं. त्यामुळे जड जेवण हा एक दुसरा शत्रू आहे. शिवाय काळजी हा आणखीन एक मोठा शत्रू. काही काही विषय असे असतात की दिवसभर आपण ते मागे ढकललेले असतात. कामात स्वतःला बुडवून घेतलेलं असतं. शूरपणाचा मुखवटा चढवलेला असतो. पण अंथरुणावर पाठ टेकली की तो विषय समोर हजर होतो. मग त्या काळजीशी, चिंतेशी लढण्यात खूप वेळ, खूप शक्ती, खूप ऊर्जा जातेच. त्याला इलाज नसतो का? असू शकतो. प्रत्येक काळजीप्रमाणे, व्यक्तीप्रमाणे, त्या अवस्थेप्रमाणे तो उपाय वेगवेगळा असू शकतो. तो उपाय शोधणं आणि तो करणं, त्यासाठी आवश्यक ती मदत घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कुणाला मित्राशी, मैत्रिणीशी नुसतं बोलून मन हलकं होणार असेल तर कुणाला देवाला शरण जाऊन मनाला शांती मिळत असेल, कुणाला ध्यानधारणा केल्याने किंवा कुणाला मानसोपचार तज्ञाची मदत घेतल्याने बरं वाटणार असेल. कधी उपाय कुठेतरी दुसरीकडेच करावा लागणार असेल. कधी आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींनी काळजी सतावत असेल. पण या चिंतेवर, काळजीवर, दुःखावर फुंकर घालून, उपाय करून मन शांत करणं आवश्यक असतं. त्यासाठी जे आवश्यक ते केलं पाहिजे. आणि आपल्या जवळचं कुणी काळजीपोटी, दुःखापोटी रात्र जागून काढत असेल आणि मदत घ्यायचं त्याला सुचत पटत नसेल तर आपणच त्याची काळजी घेऊन त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. मग इतकं ऐकल्यावर झोप चांगली यावी, पुरेशी व्हावी म्हणून काय करायला हवं हे खरं तर ज्याचं त्याला कळलंच असेल तरी एकदा उजळणी करू. जेवण हे झोपेच्या आधी 2 ते 3 तास व्हावं. आपली संध्याकाळच्या जेवणाची वेळ नाहीतरी 5 ते 8:30 असते, त्याच्याशी अनुरूपच आहे हे. जेवण आणि झोप याच्यामध्ये 2 ते 3 तास अंतर हवं. दुसरं म्हणजे झोपण्यापूर्वी 1 तास स्क्रीन बंद करणे. टीव्ही, फोन, युट्यूब, OTT सगळं बंद. अवघड आहे, खरंच अवघड आहे, पण उत्तम झोपेसाठी हे करावं. तिसरं म्हणजे पोट साफ ठेवावं. याबद्दल बोलू तितकं कमीच आहे, पण आपलं पोट रोज वेळच्या वेळी साफ होणं हे चांगल्या झोपेसाठी आणि एकूणच स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.
डोळ्यांवर ओली लपेटपट्टी किंवा वेट पॅक ठेवल्याने डोळ्यांना खूप चांगली विश्रांती मिळते. लपेटपट्टीच्या एपिसोड मध्ये याबद्दल अधिक माहिती आहे, ती तुम्ही ऐकली नसेल किंवा आठवत नसेल तर लपेटपट्टीचा एपिसोड अवश्य ऐका. स्वच्छ, एकसारखा, पुरेसा मऊ आणि पुरेसा कठीण बिछाना, आवडतं पांघरुण, हवी तशी हवा यानेही झोप चांगली लागते. दिवसभरात पुरेशी हालचाल झालेली असली तर झोप चांगली लागते. हे सगळं बरोबर आहे, पण रोज हे सगळं पाळणं शक्य नाही असं कोणीतरी म्हणतंय ते मला ऐकू येतंय. रात्री जागावं लागतं, घरी पोहोचायलाच 9 वाजतात, त्याच्यानंतर जेवण. माणसाला थोडी तरी करमणूक नको का? इतक्या अवघड परीक्षेला बसतेय मी, रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून अभ्यास करावाच लागतो, माझ्या कामाच्या वेळाच अशा आहेत, वगैरे वगैरे वगैरे. ओके, माझा एक सीए मित्र आहे, त्याला कधीच संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वी ऑफिस मधून बाहेर पडता येत नव्हतं. त्यांनी चक्क संध्याकाळचा डबेवाला लावला. डबेवाला रोज त्याचा जेवणाचा डबा संध्याकाळी 7 वाजता घरून घेऊन येतो आणि हा संध्याकाळी 7 वाजता ऑफिस मध्ये जेवतो. हा त्याच्यासाठी त्यांनी मार्ग शोधलाय. तसा शोधता येऊ शकतो. करमणूक हवीच, ती किती आणि कोणती हे आपण निवडायचं. रात्रपाळी असेल तर लवकर आणि हलकं जेवण आणि लपेटपट्टी आवश्यक. घरी गेल्यावर झोपताना डोळ्यांवर आणि कपाळावर लपेटपट्टी. शक्य असेल तर दिवसातून 10 मिनिटं मातीची पट्टी डोळ्यांवर आणि कपाळावर ठेवल्याने प्रचंड फायदा होतो. माती या विषयावर खरं म्हणजे आपण एक स्वतंत्र एपिसोडच करूया, पण चांगल्या निसर्गोपचार केंद्रात जाऊन हा उपचार करून घ्यायलाही हरकत नाही. जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला आज जागून अभ्यास करायचा आहे, काम करायचं आहे, तेव्हा तर नक्कीच खूप लवकर जेवण, शतपावली हे आवश्यक आहे. खरं तर संध्याकाळचं जेवण घेतलंच नाही त्या दिवशी तरी चालणार आहे. त्या दिवशी सूप किंवा फळ किंवा भाज्यांचा रस एवढंच पुरे. रात्री झोप येऊ नये म्हणून चहा कॉफी ऐवजी थंड पाणी प्यावं. तासाला डोळ्यांवर थंड पाण्याचे शिपके मारावे. झोपताना पुन्हा डोळ्यांवर लपेटपट्टी. झोपेबद्दल याहून गंभीर विकार असतात, पण त्याबद्दल व्यवस्थित निसर्गोपचार तज्ञांकडून घेतले तर ते पूर्ण बरे होतात. योगाभ्यासाने भुकेवर, झोपेवर पूर्ण नियंत्रण मिळवलेले साधक असतात. त्यांच्या कथा काहींनी वाचल्याही असतील. त्यात काहीही अतिरंजित नाही. खरोखरच भूक, झोप, एकूणच शरीरावर पूर्ण नियंत्रण मिळवणं शक्य आहे. मात्र त्यासाठी खूपच आध्यात्मिक आणि योगिक साधना लागते. आपण सर्वसामान्य संसारी जीव. आहार, निद्रा या आपल्या सहज प्रेरणा त्या तितक्याच नैसर्गिक पद्धतीने व्हाव्या म्हणून या बदललेल्या भौतिक जगात आपण जागरूक असावं. म्हणजे म्हणता येईल, घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची कृपा. चला, आता आपला आवडता विभाग, खानपान विभाग. आजचा बाप्पाचा प्रसाद पाठवला आहे पुण्याच्या पद्मा मांडके यांनी. साहित्याची यादी मोठी आहे, लिहून घ्या, आणि अर्थातच मी ती एपिसोडच्या माहितीतही देतेच आहे. आता हे पुढचे सगळे पदार्थ 2-2 चमचे घ्यायचे. हिरवे मूग मोड आलेले, भिजवलेली मुगाची डाळ, स्वीट कॉर्नचे दाणे वाफवलेले, सफरचंदाच्या बारीक फोडी, पेरूच्या बारीक फोडी, पेयरच्या बारीक फोडी, ओल्या नारळाचा चव, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, मनुका, मध. वाह, हे सगळं 2-2 चमचे घ्यायचं. आता त्यात अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे पण घाला. वास, छानपैकी मिसळा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि प्रसादाचा आस्वाद घ्या. सांगतानाच माझ्या डोळ्यांपुढे आले त्याचे रंग. किती रंग आहेत बघा यात. हिरवा, पिवळा, पांढरा, लाल, काळा सुद्धा आहे. वाह, खूप धन्यवाद पद्मा या छान रंगीत पाककृतीसाठी. आता गणेशोत्सव तर संपत आलाय, नवरात्र येईलच. भोंडल्याच्या खिरापती पाठवा मंडळी. आपले पारंपरिक पदार्थ सुद्धा असे आहेत की जे जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांनी बनलेले आहेत किंवा ज्यात कमीत कमी प्रक्रिया आहे. बनाने में आसान, खाने में मजेदार. तर असे पारंपरिक पदार्थ सुद्धा सुचवा भोंडल्याच्या खिरापतीसाठी. धन्यवाद मंडळी. प्रकृती पॉडकास्टचा हा भाग शेवटपर्यंत जागर राहून ऐकल्याबद्दल धन्यवाद. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला काही शंका, प्रश्न विचारायचे असतील तर या लिंकवर जाऊन रेकॉर्ड करून तुम्ही मला पाठवू शकता किंवा माझ्या फेसबुक किंवा इन्स्टा पेजवर तुम्ही विचारू शकता. या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला या साध्या सोप्या युक्त्या आवडतायत तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, सहकार्यांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना हा पॉडकास्ट नक्की ऐकवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. शेवटी एक निसर्ग विचार सांगून समारोप करूया का. आज एक झोपेची गोळी देऊया. ऐका, रात्री झोपताना डोळ्यांवर घट्ट लपेट पट्टी लावून झोपा. ती अशी लावा की डोळ्यांवर आणि डोळ्यांच्या सर्व बाजूंनी, विशेषतः नाकाच्या बाजूला तिचा त्वचेला स्पर्श झाला पाहिजे. याने डोळ्यांना खूप विश्रांती मिळते आणि डोळे खूप ताजेतवाने होतात. धन्यवाद मंडळी.
पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी असाच एक जिव्हाळ्याचा विषय घेऊन. तोवर दिवसातून 2दा जेवा, व्यायाम करा, फळफळावळ खा, कृत्रिम रसायनांपासून दूर राहा, आनंदी राहा. धन्यवाद.